Welcome back students. Today we are going to study Newton's second law of motion. सुरुवातीलाच आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. ट्राय धिस. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. म्हणजे आपल्या मित्राला आपण सांगायचं की एक प्लास्टिक बॉल आणि एक रबर बॉल हे सेम हाईटवरून सोडायचे. एका ठराविक उंचीवरून, उदाहरणार्थ इमारतीच्या छतावरून एक प्लास्टिकचा बॉल आणि एक रबरी बॉल एकाच वेळेस सोडायचे खाली. त्यानंतर पुढे यू कॅच द बॉल्स. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड वाय. या दोन बॉलपैकी कोणता बॉल पकडण्यासाठी सुलभ जाईल किंवा सोपा जाईल. अर्थातच जर आपण हे करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्लास्टिकचा बॉल जो आहे तो पकडण्यासाठी सोपा जाईल. आउट ऑफ दीज टू बॉल्स प्लास्टिक बॉल इज इझियर टू कॅच. आणि पुढं त्याने विचारलं आहे वाय, का. तर तुम्ही त्याचं कारण सांगू शकाल. द मास ऑफ रबर बॉल इज ग्रेटर दॅन द प्लास्टिक बॉल, देअरफॉर प्लास्टिक बॉल इज इझियर टू कॅच. त्यानंतर पुढे आणखी एक क्वेश्चन विचारला आहे त्याने, बी क्वेश्चन. यामध्ये पुन्हा एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. आस्क युअर फ्रेंड टू थ्रो ए बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट. तुमच्या मित्राला एक बॉल तुमच्याकडे स्लो स्पीडने फेकायला सांगा आणि तुम्ही तो पकडा. आणि पुढे नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. आता दुसऱ्या वेळेस काय करायचं, तोच प्लास्टिकचा बॉल किंवा तोच जो काही बॉल असेल तो बॉल तुमच्याकडे मागाच्यापेक्षा हाय स्पीडनी फेकायला सांगायचं. ट्राय टू कॅच इट. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज अँड वाय. कोणता चेंडू पकडण्यास तुम्हाला सोपे किंवा सुलभ जाईल. पहिल्या वेळेस जो चेंडू तुमच्याकडे फेकलेला होता त्याचा स्पीड कसा होता, स्लो होता. आणि दुसऱ्या वेळेस त्याचा स्पीड हाय होता. मग कोणत्या वेळेस ते सोपं जाईल तुम्हाला, तर तो जो बॉल आहे ज्याचा स्पीड कमी होता किंवा स्लो होता तो बॉल पकडणे तुम्हाला सोपं जाईल. का, कारण त्याचं मास कमी आहे. आन्सर काय लिहिणार तुम्ही, द बॉल विच हॅज अ स्लो स्पीड is easier to catch than the ball with high speed because the velocity of slow ball is less than the velocity of high speed ball. म्हणजेच वरती दोन एक्झाम्पल बघितले. ए एक्झाम्पलवरनं तुमच्या लक्षात आलं की कोणता बॉल पकडणं सोपं जाईल, तर ज्याचं मास कमी आहे ते. आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवरून काय समजतं, तर ज्या चेंडूची व्हेलॉसिटी कमी आहे तो चेंडू पकडणे सोपे जाते. बरोबर. म्हणजे इथं दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, एक म्हणजे मास आणि दुसरं व्हेलॉसिटी. ओके, पुढे जाऊ आपण. तेच सांगितलं इथं. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ on the mass of the former object and its velocity. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा जो इफेक्ट आहे तो दोन गोष्टीवर अवलंबून असतो. नंबर एक मास आणि नंबर टू व्हेलॉसिटी. नंबर एक मास आणि नंबर दोन व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटी या दोन गोष्टीवर एखाद्या ऑब्जेक्टचा इफेक्ट जो आहे तो अवलंबून असतो. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर येऊन आदळते तेव्हा तर तो जो इफेक्ट आहे, एक वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर येऊन स्ट्राईक होते तेव्हा त्या दुसऱ्या वस्तूवर किती इफेक्ट होतो हे कशावरती अवलंबून असतं, तर जी पहिली ऑब्जेक्ट आहे तिचं मास आणि व्हेलॉसिटी या दोन गोष्टीवर त्याचा इफेक्ट अवलंबून असतो. जेव्हा एखाद्या वाहनाला
पाठीमागून दुसरं वाहन येऊन स्ट्राईक होतं किंवा आदळतं तेव्हा होणारा जो इफेक्ट आहे तो कशावरती अवलंबून असतो, तर आदळणारं वाहन जे आहे त्याचं मास किती आहे आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे. चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर पुढे दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट जे आहे, येऊन आदळणारी जी वस्तू आहे त्या वस्तूचं मास आणि व्हेलॉसिटी. धिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड ॲज मोमेंटम. या प्रॉपर्टीलाच काय म्हणायचं आहे, मोमेंटम. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. मोमेंटम हे दर्शविण्यासाठी इंग्रजीतील कॅपिटल P या लेटरचा उपयोग करतात. मोमेंटम दर्शविण्यासाठी कॅपिटल P चा उपयोग करतात. जसं की वेलॉसिटी दाखवण्यासाठी आपण V लेटर वापरतो, ॲक्सलरेशनसाठी स्मॉल a, टाईमसाठी स्मॉल t, फोर्ससाठी कॅपिटल F. त्याप्रमाणे मोमेंटम दर्शविण्यासाठी कोणतं लेटर वापरायचं आहे, कॅपिटल P. मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ही आहे मोमेंटमची डेफिनेशन. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला डिफाईन मोमेंटम, काय लिहायचं, मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आणि त्याचा फॉर्म्युला लिहिला आहे पुढं मोमेंटमचा, P=mv. मोमेंटम कसं काढायचं, मास आणि व्हेलॉसिटीचा प्रॉडक्ट घ्यायचा म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं. तुम्हाला जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास दिलं आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दिली आणि तुम्हाला सांगितलं तर त्या ऑब्जेक्टचं मोमेंटम किती, तर तुम्ही काय करायचं, तर हा फॉर्म्युला वापरायचा P=mv आणि प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन करून मोमेंटम काढायचं. पुढे सांगितलं आहे त्याने, मोमेंटम इज ए वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. का बरं वेक्टर क्वांटिटी आहे, कारण हा जो मोमेंटमचा फॉर्म्युला आहे यामध्ये मास हे कसं आहे, स्केलर क्वांटिटी आहे, परंतु व्हेलॉसिटी ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग एक स्केलर क्वांटिटी आणि एक वेक्टर क्वांटिटी यांचा प्रॉडक्ट म्हणजेच तो काय येणार, वेक्टर येणार. दोघापैकी एक जर वेक्टर असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो काय असणार आहे, वेक्टर. म्हणून हे लक्षात ठेवा, मोमेंटम इज ए वेक्टर क्वांटिटी. ओके. त्यानंतर वरती एक बॉक्स दिला आहे, त्या बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. का बरं, कारण मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी. तर मोमेंटमची डायरेक्शन कोणती असते, तर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तीच मोमेंटमची डायरेक्शन असते. पुढे इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड, while in CGS its unit is ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ओके. तर आता हे जे युनिट आहे मोमेंटमचं SI युनिट, हे कसं तयार केलं आहे, तर इकडे मी दाखवतो. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, P मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी. तर आता आपल्याला ह्या मोमेंटमचं SI युनिट काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, ह्या मासचं SI युनिट लिहायचं. वरती लिहितो मी, मासचं SI युनिट आहे kg, आणि व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंद. म्हणजेच किलोग्रॅम पुढं डॉट आहे, डॉट म्हणजे मल्टिप्लाय, किलोग्रॅम डॉट मीटर पर सेकंद. हे काय आलं, मोमेंटमचं SI युनिट. ठीक आहे. आता जर आपल्याला CGS युनिट काढायचं असेल, मोमेंटमचं CGS युनिट्स, तर या फॉर्म्युलामध्ये आपण काय करायचं, या मासचं CGS युनिट लिहायचं ग्रॅम आणि व्हेलॉसिटीचं युनिट सेंटीमीटर पर सेकंद. म्हणून मोमेंटमचं CGS युनिट काय आहे, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. लक्षात आलं आहे. पुन्हा एकदा हे परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज kg मीटर पर सेकंड, while in CGS it is ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ओके.
त्यानंतर खाली एक इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तर ते स्टेटमेंट असं आहे, द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम is proportional to the applied force and the change in momentum occurs in the direction of force. बरोबर. हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल विचारात घेऊ. हां, समजा इथं फिगरमध्ये आपल्याला एक चित्रामध्ये कार दिसते. ठीक आहे. या कारचं मास आहे एम, स्मॉल एम. रस्त्यावरून चाललेली कार आहे, तिचं मास आहे स्मॉल एम. आणि ती कार एका वेगामध्ये आहे, ती रस्त्यावरून जात आहे. म्हणजे तिची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? यू. मी इथं लिहितो. हे काय आहे? त्या कारचं मास. आणि यू ही तिची काय आहे? व्हेलॉसिटी. म्हणजे ती थांबलेली नाही, जात आहे रस्त्याने, ती तिची इनिशियल व्हेलॉसिटी यू. ठीक आहे. मग मास एम आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे. आणि मग आपल्याला जर त्या कारचं मोमेंटम काढायचं असेल तर ते मोमेंटम किती येणार? पी इज इक्वल टू, मोमेंटम काढण्याचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजेच एम यू. ओके. आता काय झालं? आता या कारला पाठीमागून दुसऱ्या एका मोठ्या वाहनाने टक्कर दिली. समजा त्याला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिली, म्हणजेच त्याच्यावरती एफ इतका फोर्स अप्लाय केला पाठीमागून. मग फोर्स अप्लाय केल्यामुळं काय होईल? ती कार पुढे जाईल. बरोबर. आता ती कार या ठिकाणाहून या ठिकाणी जाण्यासाठी लागलेला टाईम किती आहे? टी. बरोबर. आता त्याला पाठीमागून धडक दिल्यामुळं, एवढं फोर्स अप्लाय केल्यामुळं तिची व्हेलॉसिटी काय होणार आहे? चेंज होणार आहे. आणि ती व्हेलॉसिटी किती झाली? व्ही. आणि तिचं मास आधी किती होतं? एम. मग पाठीमागून टक्कर दिल्यानंतर मास वाढणार आहे का? अजिबात नाही. ते मास जेवढं होतं तेवढंच राहिलं. म्हणजे आता या पोझिशनला त्या कारचं मास किती आहे? स्मॉल एम. आणि व्हेलॉसिटी किती झाली आहे? स्मॉल व्ही. बरोबर. मग आता जर तुम्हाला विचारलं या कारचं मोमेंटम किती, तर ते मोमेंटम काय होणार आहे? मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी, म्हणजेच काय? एम व्ही. लक्षात आलं? काय झालं? एम इज द मास ऑफ कार, u is its initial velocity and the force F is applied in the direction of velocity. म्हणजे कारची जी व्हेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनने त्याला फोर्स अप्लाय केलं, पाठीमागून फोर्स अप्लाय केलं. कार ज्या डायरेक्शननी जात होती त्याच डायरेक्शननी फोर्स अप्लाय केलं. आणि त्याच्यामुळं तिचं मास जेवढं आहे ते तेवढंच राहिलं. आणि व्हेलॉसिटी व्ही झाली. टाईम किती लागला? टी. यू या व्हेलॉसिटीचा टी, व्ही इतकी व्हेलॉसिटी होण्यासाठी टाईम किती लागला? टी. आणि मग त्या कारचं मोमेंटम किती झालं? एम व्ही. लक्षात आलं आहे? ठीक. मग हे झालं त्या कारचं इनिशियल मोमेंटम आणि हे झालं त्या कारचं फायनल मोमेंटम. लक्षात आलं आहे तुमच्या? इनिशियल मोमेंटम इज एम यू आणि फायनल मोमेंटम इज एम व्ही. आता इथं काय सांगितलं आहे? हे जे स्टेटमेंट आहे, द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. आता इथं त्यांनी सुरुवातीला लिहिले बघा, इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट आपण आत्ताशीच काढलं होतं एम यू. फायनल मोमेंटम आफ्टर टाईम टी, टी इतक्या टाईमनंतर फायनल मोमेंटम किती आलं? एम व्ही. ओके. हे आपण बघितलेलंच होतं. त्यानंतर आता आपण चेंज इन मोमेंटम काढूया. आता आपण चेंज इन मोमेंटम इथनं खाली बघू नका, मी सांगतो तुम्हाला नंतर बघा. चेंज इन मोमेंटम, MOMENTUM, चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू. आता चेंज इन मोमेंटम कसं काढायचं? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल
मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम काय आलं होतं एम व्ही मायनस इनिशियल मोमेंटम काय आलं होतं एम यू. म्हणजेच चेंज इन मोमेंटम काय आलं एम व्ही मायनस एम यू. बरोबर. ठीक आहे. चेंज इन मोमेंटम काय आलं एम व्ही मायनस एम यू. ओके. आता तुम्हाला इथं काय सांगितलं आहे वाक्य काय सांगितलं आहे द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. द रेट ऑफ या शब्दाचा अर्थ काय मी तुम्हाला मागंही सांगितलं होतं. द रेट ऑफ म्हणजे काय अपॉन टाईम लिहिलेलंच आहे तिथं. रेट ऑफ म्हणजे काय अपॉन टाईम. कोणाला अपॉन टाईम चेंज इन मोमेंटम म्हणजे काय चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं आहे द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम आणि हे इकडे लिहिलं आहे बघा रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. ठीक आहे. मग पुढच्या स्टेपला काय झालं द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम मागाशी काढला होता बघा आपण मी पेनाने लिहिला होता चेंज इन मोमेंटम एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. आता ह्या पुढच्या स्टेपला काय केलं आहे त्याने तर ह्या दोघातनं एम कॉमन काढलं न्यूमरेटरला म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं व्ही मायनस यू अपॉन टी. पुढे मागे ॲक्सलरेशनची डेफिनेशन आपण शिकलो होतो. ॲक्सलरेशन कोणाला म्हटलं होतं चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. याला आपण काय म्हणतो ॲक्सलरेशन. म्हणजेच काय व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम द रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी त्यालाच म्हणायचं ॲक्सलेशन. ठीक आहे. मग आता इथं जे आपलं आलं आहे तर व्ही मायनस यू अपॉन टी ह्याच्याबद्दल अक्षर काय ठेवलं आहे त्यांनी ए. मग इथं मूळचंच काय होतं यम ते यम तसंच ठेवलं यम आणि हे जे चौकोनी बॉक्समध्ये आहे त्याची व्हॅल्यू म्हणजेच काय ए म्हणजेच काय झालं एम ए. ठीक आहे. म्हणजेच हे काय झालं रेट ऑफ चेंज इन मोमेंटम किती आला तुमचा एम ए रेट ऑफ चेंज इन मोमेंटम एम ए. ओके. तर इथं काय सांगितलं तुम्हाला द रेट ऑफ एक मिनिट इथं काय सांगितलं आहे द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली आहे तुमची एम ए इज प्रपोर्शनल टू म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असते. आता व्हेरिएशन तुम्ही 7वीमध्ये शिकला होता डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन. पुन्हा एकदा द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम त्याची व्हॅल्यू किती आली तुमची एम ए इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स कोणत्या लेटरने दाखवतो तुम्ही एफ. बरोबर. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर. हे जे स्टेटमेंट आहे ह्याला म्हणायचं आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. इथं आहे बघा ते खाली म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो इथं जे लिहिलेलं आहे बोल्ड लेटरमध्ये स्टेटमेंट हे काय आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन त्याचं स्टेटमेंट आहे. काय आहे ते द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम एम ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स एफ. ओके. आणि ते इथं आलं आपलं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हे बघा इथं आलं. ठीक आहे. पुढे आलं होतं कुठंपर्यंत आपलं एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. 7वीमध्ये आपण शिकलो होतो हे जर व्हेरिएशनचं साईन तुम्हाला काढून टाकायचं असेल तर त्याच्याऐवजी इक्वल टू साईन लिहायचं एम ए आणि त्याच्यापुढे व्हेरिएशनचं जर साईन काढायचं असेल तर आपण काय करतो इक्वल टू साईन लिहितो. ठीक आहे. काय आलं आपलं एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ आई म्हणजेच काय एफ प्रोपोर्शनल टू एम ए. आणि मग पुढे आता हे काय केलं लेफ्ट साईडचं राईट साईडला लिहिलं आहे राईटचं लेफ्टला लिहिलं आहे आई म्हणजेच. ठीक आहे. एफ आता प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकायचं इक्वल टू लिहायचं इज इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट घ्यायचा. प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढल्यामुळं कॉन्स्टंट घ्यायचा के इंटू एम ए आणि हे काय आहे के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. ते इथं लिहिलं आहे बघा
के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. आणि मग काय झालं, एफ इज इक्वल टू केची व्हॅल्यू किती आहे 1, 1 इंटू एम ए, म्हणजेच एफ इज इक्वल टू एम ए. हा नवीन फॉर्म्युला आपण शिकलो. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय एक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय एक्सलरेशन. आता याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. 8वीमध्ये असताना ह्या फोर्सचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. एफ म्हणजे काय, फोर्स, एम म्हणजे मास आणि ए म्हणजे ॲक्सलरेशन. या तिघांपैकी 2 व्हॅल्यू जर दिल्या, उदाहरणार्थ मास आणि ॲक्सलरेशन दिलं की तुम्ही फोर्स काढू शकता, किंवा फोर्स आणि मास दिलं की ॲक्सलरेशन काढू शकता, याप्रमाणे. ठीक आहे. तर यानंतर पुढं हे जे फोर्स आहे कॅपिटल एफ लेटरने आपण दाखवतो, या फोर्सचं युनिट, या फोर्सचं SI युनिट इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. बरोबर, डॅश डॅश तिथं आपण लिहायचं न्यूटन. बघा फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू, एक मिनिट, फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ए, मास इंटू ॲक्सलरेशन. जर आपल्याला SI युनिट काढायचं असेल फोर्स, तर मासचं SI युनिट घ्यायचं. मासचं SI युनिट काय आहे, kg, आणि ॲक्सलरेशनचं काय आहे, मीटर पर सेकंद. म्हणजे फोर्सचं SI युनिट काय आलं, kg मीटर पर सेकंद, आणि ह्यालाच नाव काय दिलं आहे त्यांनी, न्यूटन. म्हणजेच kg मीटर पर सेकंद म्हणजेच न्यूटन. बरोबर, ठीक आहे. आणि याप्रमाणे जर तुम्हाला CGS युनिट काढायचं असेल, फोर्सचं CGS युनिट जर काढायचं असेल, तर या फॉर्म्युल्यावरून मासचं CGS युनिट ग्रॅम आणि ॲक्सलरेशनचं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. आणि मग या फोर्सचं CGS युनिट काय झालं, ग्रॅम डॉट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. पण याला नाव काय दिलं आहे त्यांनी, डाईन. ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर याच्याऐवजी काय घेतलं आहे, डाईन. ठीक आहे. आणि तेच इथं लिहिलेलं आहे, इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन, DYNE. लक्षात ठेवा, डाईन. आणि डाईन म्हणजेच काय, एक डाईन म्हणजे काय, येतं आलं आहे बघा, 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि 1 न्यूटन म्हणजे काय, 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्यानंतर इथं शेजारी एक एक्झाम्पल सांगितलं आहे, त्याने एक माहिती दिली आहे. कन्सिडर 2 ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. द इनिशियल मोमेंटम फॉर बोथ इज 0. सपोज ए फोर्स F acts for time t on both objects. The lighter object starts moving faster than the heavier object. However, from the above formula we know that the rate of change in momentum in both objects is same, and the total change in their momentum will also be the same. ठीक आहे. त्यानंतर खाली लेट्स ट्राय धिस यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला आहे त्यांनी, लेट्स ट्राय धिस, हे करून पहा. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, टेक ए प्लास्टिक बोट अँड मेक ए होल ॲट इट्स रिअर एंड. म्हणजे एक प्लास्टिकची बोट घ्यायची, खेळण्यातली, पाण्यामध्ये तरंगणारी अशी प्लास्टिकची बोट असते, विकत मिळते. तर ह्याला मागच्या बाजूला एक काय करा, होल पाडा, आणि त्या होलला इथं एक बलून बसवा. बलून म्हणजे फुगा, आणि तो फुगा काय करा, फुगवा, आणि परत सोडून द्यायचं. सोडल्यानंतर काय होईल, यातनं हवा बाहेर जाईल अशी त्या तोंडातून फुग्याच्या. हवा बाहेर जाताना ती हवा काय करेल, या पाण्यावरती फोर्स अप्लाय करेल, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळं ती बोट कुठे जाईल, पुढं जाईल. ठीक आहे. अशी एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. ठीक आहे. पुढे, वी हॅव
learnt about force and its effects on an object through Newton's first and second law of motion. न्यूटन्स फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉमध्ये आपण फोर्स आणि त्याचे इफेक्ट्स, एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्सचे इफेक्ट्स काय होतात हे शिकलो आहे. तर इथं पुढं आपल्याला माहिती लिहिलेली आहे. द फोर्स डज नॉट एक्झिस्ट अलोन, म्हणजे कोणतंही फोर्स जे आहे ते एकटं येत नाही. इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. कोणत्याही ऑब्जेक्टवर एकच फोर्स ॲक्ट होत नसतं. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ रस्त्यावरती एक असा चर आहे, असा गटार आहे समजा, आणि अलीकडच्या बाजूने पलीकडे जाण्यासाठी त्याच्यावरती बऱ्याच वेळा अशी एक लाकडी फळी टाकलेली असते, म्हणजे इकडच्या लोकांना पलीकडे जाण्यासाठी. ठीक आहे. तर जेव्हा आपण या फळीवरती उभा असतो तेव्हा आपल्या शरीराचं जेवढं वेट आहे तेवढं फोर्स वरून खालच्या डायरेक्शननी त्या प्लँकवर किंवा फळीवर अप्लाय केलं जातं. काय सांगितलं तुम्हाला, वेन यू स्टँड ऑन ए वुडन प्लँक ॲट दॅट टाईम द फोर्स इक्वल टू युअर बॉडी वेट ॲक्ट्स ऑन द प्लँक इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या फळीवर उभे राहता तेव्हा वरून खालच्या डायरेक्शननी तुमच्या वेट एवढं फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या फळीवर वरून खालच्या डायरेक्शनने अप्लाय होत असतं. मात्र त्याच वेळेस ती फळी खालून वरच्या डायरेक्शननी तेवढंच फोर्स ॲक्ट करत असते. म्हणजेच इथं किती फोर्स झाले, हे एक. तुमचं जे वजन आहे, वेट आहे, ते वरून खालच्या डायरेक्शनने तेवढं फोर्स, आणि फळी काय करते, खालून वरच्या डायरेक्शनने तुमच्या शरीरावर, पायावर खालून वरच्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करत असते, तेवढंच फोर्स. तर इथं सुद्धा बघितलं आपण तर किती फोर्स आहेत, 2 फोर्स आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, फोर्स डज नॉट एक्झिस्ट अलोन किंवा फोर्स कॅन नॉट ॲक्ट अलोन. फोर्स इज रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. फोर्स आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. जोडीनं अप्लाय होत असतं. वेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज ए फोर्स ऑन अनादर ऑब्जेक्ट, the latter object also simultaneously applies a force on the former object. म्हणजे जेव्हा एक वस्तू, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करत असते तेव्हा दुसरी ऑब्जेक्ट पहिल्या ऑब्जेक्टवर तेवढंच फोर्स अप्लाय करत असते, फक्त दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट असतात. द फोर्सेस बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट, मीन्स देअर डायरेक्शन्स आर opposite. This idea is expressed in Newton's third law of motion. The force applied by the first object is called as action force, and the force applied by the second object on the first object is called as reaction force. म्हणजे मागाच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा तो व्यक्ती त्या प्लँकवर, फळीवर उभा राहतो तेव्हा त्याच्या शरीराचं जे वेट आहे, त्या वेट एवढं वरून खाली अप्लाय केलेलं जे फोर्स आहे, ह्या फोर्सला काय म्हणायचं आहे, ॲक्शन फोर्स. बरोबर. आणि जेव्हा सायमल्टेनियसली त्याच वेळेस ती फळी खालून वरच्या डायरेक्शननी जेवढं फोर्स अप्लाय करते त्या फोर्सला काय म्हणायचं आहे, रिॲक्शन फोर्स. म्हणजे काय, पहिल्या ऑब्जेक्टनी दुसऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या फोर्सला ॲक्शन फोर्स म्हणायचं, आणि त्याच वेळेस दुसऱ्या ऑब्जेक्टनी पहिल्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या फोर्सला रिॲक्शन फोर्स म्हणायचं. आणि खाली एक बोल्ड लेटरमध्ये जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे ह्यालाच म्हणायचं आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय लिहिलं आहे, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण आपल्या हाताने भिंतीवर जोराने मारतो तेव्हा आपला हात काय करतो, त्या भिंतीवर ॲक्शन फोर्स अप्लाय करत असतो. परंतु तुम्हाला हेही माहिती आहे त्याच वेळेस ती भिंतसुद्धा आपल्या हातावर
रिॲक्शन फोर्स अप्लाय करत असते, परंतु त्याची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. म्हणून तर आपल्या हाताला मार बसतो. लक्षात आलं तुमच्या? ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन्स आर अपोजिट. ओके, हा आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यानंतर जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला, राईट एनी 3 एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, वाईल हिटिंग ए बॉल विथ ए बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. म्हणजे काय, जेव्हा आपण बॅटनी बॉलवर फोर्स अप्लाय करतो तेव्हा तो बॉलसुद्धा बॅटवरती अपोजिट डायरेक्शनने रिॲक्शन फोर्स अप्लाय करत असतो. म्हणून तर त्या बॅटचं जे स्पीड आहे ते काय होतं, डिक्रीज होतं. सेकंड, ए गन रिकॉइल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड व्हेन ए बुलेट इज फायर्ड. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा, लक्षात येते का काय म्हणतो, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते, गोळी पुढं जाते, हे ॲक्शन फोर्स झाला, ही ॲक्शन फोर्सची डायरेक्शन. परंतु त्याच वेळेस ती गोळी काय करते, त्या बंदुकीला अपोजिट डायरेक्शनने रिॲक्शन फोर्स अप्लाय करत असते. त्यामुळं बंदूक मागे सरकते. गन मूव्स इन द बॅकवर्ड डायरेक्शन, बुलेट गोज इन द फॉरवर्ड डायरेक्शन. ॲट द सेम टाईम द गन मूव्स इन द बॅकवर्ड डायरेक्शन बिकॉज दिस इज द ॲक्शन फोर्स अँड दिस इज द रिॲक्शन फोर्स. दोघांचा अमाऊंट कसा आहे, सेम आहे, मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट. ओके, थर्ड एक्झाम्पल, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ए रॉकेट. जेव्हा जमिनीवरून अवकाशामध्ये एखादं रॉकेट लॉन्च केलं जातं, रॉकेट जेव्हा लॉन्च केलं जातं तेव्हा त्या रॉकेटमधून जे गॅसेस बाहेर पडत असतात ते गॅसेस काय करतात, वरच्या डायरेक्शननं खालच्या डायरेक्शनला ॲक्शन फोर्स अप्लाय करत असतात. आणि हे जे बाहेर पडणारे गॅसेस आहेत, हे गॅसेस काय करतात, खालून वरच्या डायरेक्शनने रिॲक्शन फोर्स अप्लाय करतात आणि त्यामुळं ते रॉकेट वरती जात असतं. दीज आर द 3 एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. शेजारी माहिती दिलेली आहे बॉक्समध्ये. ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या ज्या टर्म्स आहेत, म्हणजे हे 2 टर्म्स काय आहेत, फोर्स आहेत. दीज फोर्स ॲक्ट्स इन पेअर. हे जे 2 फोर्सेस आहेत ते जोडीनं असतात. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स सायमल्टेनियसली. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे एकाच वेळेस कार्य करत असते. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर कार्य करत असते. जेव्हा रॉकेट उडतं, लॉन्च होतं, तेव्हा ते जे गॅसेस आहेत ते गॅसेस कुठं फोर्स अप्लाय करतात, जमिनीवर, बरोबर. हे झालं ॲक्शन फोर्स. आणि ते जे गॅसेस आहेत ते पुन्हा कोणावरती रिॲक्शन फोर्स अप्लाय करतात, त्या रॉकेटवर. म्हणून त्यांनी काय लिहिलं आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट, दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर्स इफेक्ट. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे एकाच वस्तूवर कार्य करत नसतात, त्यामुळं ते एकमेकांना कॅन्सल करू शकत नाहीत. अशा प्रकारे आज आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकलो. पुढच्या पिरियडला आपल्याला शिकायचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, लेट्स स्टॉप हिअर. सी यू द नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट पिरियड.